नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 27 तारखेला रिझल्ट लागलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले होते, कॉल्स आले होते। सर आम्हाला म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट मध्ये माझा 4 मार्कनी गेला, माझा 8 मार्कनी गेला, माझा 6 मार्कनी सब्जेक्ट गेला। तर असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी MSBTनी उपलब्ध केलेली आहे, ती म्हणजे गुण पडताळणी किंवा फोटोकॉपी। ठीक आहे, तर ह्या फोटोकॉपीची लास्ट डेट काय आहे किंवा तुम्हाला रीचेकिंग, त्यालाच आपण रिकाउंटिंग, जे मार्क तुम्हाला रिकाउंट करायचे आहेत का फोटोकॉपी मागायची आहे, त्याची डेट काय आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा कॉन्फिडन्स असेल, मी पेपर पूर्ण लिहिलेला आहे, मला कमी मार्क्स आले, मग तुम्ही फोटोकॉपी नक्की मागू शकता आणि ते क्रॉस चेक करून आपण त्या ठिकाणी तुम्हाला जर मार्क वाढत म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स आहे माझे मार्क वाढतात सर, तर मग तुम्ही तो फोटोकॉपी मागून घ्या। त्याची नॉमिनल फीस असते, माझ्या मते जवळपास 300-350 रुपये फीस आहे त्याची। आणि जर तुम्हाला फक्त गुण पडताळणी करायचं असेल तर त्याची फक्त 50-60 रुपये एक अंदाजे फीस असू शकते। ठीक आहे, तर त्या फीस भरून तुम्ही हे गुण पडताळणी करू शकता। पण माझ्या मते जर गुण पडताळणी केला तर काही याच्यामध्ये होत नाही, फक्त तुमचे मार्क रिकाउंट केले जातात। मॅक्झिमम 95% केसेस मध्ये नो चेंजेस येते। ठीक आहे, जर तुम्हाला फुल कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही फोटोकॉपी मागवा। तर आता ह्या फोटोकॉपी संदर्भात डेट काय आहेत, भरपूर सारे डेट इथे दिलेले आहेत। हे MSBTचं नोटिफिकेशन आहे, तर आपण सविस्तर पूर्ण कोणत्या कशासाठी डेट आहेत ते डिटेल मध्ये बघूया। ठीक आहे, तर फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, फोटोकॉपी मागवायचा असेल किंवा गुण पडताळणी करायचा असेल, तुम्हाला तुमच्या जवळ एनरोलमेंट नंबर आहे, लॉग इन ID आहे, पासवर्ड आहे, ते एंटर करायचं, लॉग इन करायचं। त्याच्यामधनं तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि ते अर्ज करायची डेट काय आहे, अर्ज करायची डेट काय आहे बघू शकता इथं, 29/1/2025 ते 31/1/2025 या डेटच्या मध्ये तुम्ही अर्ज करू शकता। ठीक आहे, तर लास्ट डेट लक्षात ठेवा, 31 तारखेच्या अगोदर तुम्हाला हा फोटोकॉपीचा किंवा गुण पडताळणीचा अर्ज करायचा आहे। ठीक आहे, मग त्यानंतर आता बाकी इथं भरपूर सारे डेट दिलेले आहेत, या डेट तुमच्या कामाच्या नाहीत। ठीक आहे, कोणत्या कामाच्या आहेत तुमच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे। मग तुम्ही फॉर्म भरलात, मग काय होईल, इन्स्टिट्यूट लॉग इन मधनं ते तुमचं ते अर्ज स्वीकारला जाईल, मग RBT ला जाईल। ठीक आहे, रिजनल बोर्ड जे आहे त्या ठिकाणी जाईल, मग MSBT सगळे अर्ज असे कलेक्ट करेल। ठीक आहे, हे ह्याचे डेट आहे, तर हे विभागीय स्तरावर ते ह्याची डेट आहे। ठीक आहे, हे तुमच्या काही कामाचं नाही। ठीक आहे, जे तुमच्या कामाचं आहे ते आपण बघूया, राईट। या ठिकाणी मग तुम्हाला हे 4 तारखेला बघा, जर 4 तारखेला जे उत्तर पत्रिकेच्या छायाप्रती काढण्याचा कालावधी, ठीक आहे, आता ते सगळं MSBTचंच काम आहे, ते तुम्हाला MSBT कडनं त्यांचे काम ते करतील त्या डेट नुसार। मेन म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 4 तारखेला जे आहे, 4 तारखेला, तर 4 तारखेला तुम्हाला याचा जो फोटोकॉपीचा या ठिकाणी फोटोकॉपीचा तो रिझल्ट लागणार आहे, म्हणजे गुण पडताळणी आणि फोटोकॉपी, ज्यांनी फोटोकॉपी मागवले त्यांचं पण रिकाउंट केल्या जाते, राईट। त्यानंतर जे 10 तारखेला जे तुमचं गुण बदल चेंज प्रकरणी विभागीय कार्यालय त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात येईल, ते मग ते पूर्ण तुमचे अर्ज महाराष्ट्रामधून किती आले ते बघतात। आणि PCDC हे एक डिपार्टमेंट असते, तर ते तुम्हाला 10 तारखेला त्यांचं 10 तारखेला ते त्या ह्या PCDC डिपार्टमेंटला पाठवतात। त्यानंतर जे काही चेंज झालेले आहेत, चेंज झालेले जे म्हणजे मार्क चेंज झालेले विद्यार्थ्यांचे, ते बघा, गुणामधील बदल झालेले प्रकरण विभागीय कार्यालयाने मुख्य कार्यालयाकडे पाठविण्याचा कालावधी हा 12 तारीख आहे। त्यानंतर फोटोकॉपी उत्तरपत्रिका संबंधित संस्थेला देण्याचा कालावधी, म्हणजे तुम्ही जे फोटोकॉपी मागवणार आहात, ठीक आहे, बघा, फोटोकॉपी मागवायचे वेगळे पैसे आहेत आणि जर तुम्ही ते चेक केलात आणि तुम्हाला वाटत असेल सर म्हणजे मार्क वाढत आहेत, मग फोटोकॉपी पाठवायचे वेगळे पैसे लागतात। ठीक आहे, तर ते तुम्ही पेपर बघितल्यानंतर तुम्हाला पण लक्षात येते। ठीक आहे, किंवा
तुम्ही संबंधित जे सर आहेत पर्टिक्युलर विषयाचे त्या सरांना तुम्ही तो पेपर दाखवून माझे मार्क वाढतात का नाही हे सुद्धा तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकता. राईट. हा बघा या ठिकाणी हे 12 तारखेला मग हे कॉलेजला जे काही झेरॉक्स कॉपी आपण मागवलेले आहे आपल्या आन्सर शीटचं ॲज इट इज तुम्ही जो पेपर लिहिलेला आहे त्याची जशास तशी झेरॉक्स कॉपी काढून MSBT आपल्या कॉलेजला पाठवते, म्हणजे तुमच्या कॉलेजला पाठवते. राईट. तुमच्या कॉलेजला पाठवल्यानंतर तुम्ही कॉलेजमधनं हे 13 ते 14 तारखेच्या दरम्यान, ठीक आहे, 13 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान तुम्ही ती फोटोकॉपी कलेक्ट करू शकता. ठीक आहे. कलेक्ट केल्यानंतर तुम्ही चेक करून घ्यायचे आहे. तुम्हाला सुद्धा समजते की मार्क वाढतात का नाही. ठीक आहे. जर वाढत असतील तरच पाठवा, वाढत नसतील तर मग ते पुन्हा पाठवायची नाही, म्हणजे पुन्हा आपल्याला पाठवायला सुद्धा पैसे लागतात, तर ते पैसे आपण वेस्ट करायचे नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट आता फोटोकॉपीचा जो निकाल आहे तो तुम्हाला, म्हणजे जर समजा या ठिकाणी बघा फोटोकॉपी विषयाचा अर्ज सादर करायचा कालावधी, म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल सर माझे मार्क वाढत आहेत, मग काय करायचं 15 तारीख ते 16 तारीख या दरम्यान तुम्हाला पुन्हा ते फोटोकॉपी काय करायची आहे पाठवायची आहे. ठीक आहे. मग आता बाकी हे कॉलेजचं काम आहे, बाकी सगळं हे कॉलेजचं आणि रिजनल बोर्डाचं आणि MSBTचे काम आहे ते करतील. ठीक आहे. आता मेन म्हणजे तुम्हाला ह्या जे काही तुमचे फोटोकॉपीचे रिझल्ट म्हणजे मार्क वाढत असतील तर त्याचा रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट कधी लागणार आहे 4 तारखेला लागणार आहे, 4 मार्च 2025. ठीक आहे. तर त्या 4 तारखेला म्हणजे, आणि बघा MSBTने काय केले 4 तारखेला तुमच्या फोटोकॉपीचा रिझल्ट आहे, पण जे काय आता बॅकलॉग सब्जेक्ट राहिले तर त्याचा एक्झाम फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे, तर त्या एक्झाम फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे ते 2 मार्च आहे. ठीक आहे. तर माझ्या मते MSBTने ही जी डेट आहे ती समजा 1 मार्च म्हणजे जे एक्झाम फॉर्मची लास्ट डेट आहे त्याच्या अगोदर या फोटोकॉपीचा किंवा रिझल्ट लावायला पाहिजेत होता. ठीक आहे. म्हणजे तुमचे पैसे वेस्ट झाले नसते. मग एक तर तुम्हाला एक्झाम फॉर्म आता भरून ठेवा लागेल, म्हणजे जर मार्क वाढले नसले तर तुम्हाला पेपर द्यावा लागेल. राईट. तर हे अशा पद्धतीनं MSBTचं आपल्या काम आहे. राईट. तर हे 4 तारखेला तुम्हाला लागणार आहे, म्हणजे 4 तारखेला तुमचे मार्क वाढलेत का नाही हे समजणार आहे. मग तुम्हाला जर निघाला पेपर, ठीक आहे, तर निघाला तर मग आपल्याला तुम्हाला एका विषयाचा अभ्यास, ज्या पर्टिक्युलर विषयाचे मार्क वाढले त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार नाही, पुन्हा पेपर द्यावा लागणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं झालेलं आहे की त्यांचे सगळे विषय निघालेले आहेत, पण 2 विषयामध्ये असं झालं, एका विषयामध्ये त्यांना 35 मार्क आहेत आणि दुसऱ्या विषयामध्ये त्यांना समजा 28 मार्क आहेत. ठीक आहे. मग त्यांना, तर अशा विद्यार्थ्यांसाठी जर समजा काही मार्क वाढत असतील तर ते जर मार्क वाढले तर ऑल सेमिस्टर तुमचा क्लिअर होऊन जाते. ठीक आहे. तर वाढत असतील मार्क तुमचे, तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तरच फोटोकॉपी मागवा, अदरवाईज पैसे वेस्ट करू नका. तर अशा पद्धतीनं आता बाकी हे संस्थेचं काम आहे, मार्कशीट तुमची चेंज होऊन कॉलेजमध्ये तुमच्या मिळेल. ठीक आहे. आता इथं काही रूल्स दिलेले आहेत, बघा रूल्स बघूया आपण. तर हे काही विद्यार्थ्यांच्या संस्था म्हणजे कॉलेजसाठी सूचना आहे, त्यानंतर ही विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थ्यांनी वेळापत्रकात दिलेल्या कालावधीत अर्ज भरून संस्थेमार्फत आवश्यक शुल्क भरून अर्ज विहित कालावधीत कन्फर्म करणे आवश्यक आहे. जे डेट दिलेले आहेत त्या डेट मध्येच तुम्हाला अर्ज करायचा आहे, त्या डेटच्या समोर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. जर करायचं असेल तर विदिन डेट करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुन्हा काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर हे कॉलेजसाठी आहे. कॉलेज, आता तुम्ही एकदा कॉलेजमध्ये फॉर्म भरलात, फीस भरून टाकलात, त्याची गुणपडताळणी किंवा फोटोकॉपीची ते कॉलेजची जिम्मेदारी झाली. ठीक आहे. तर मेन म्हणजे तुम्हाला या जे सूचना आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या डेट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये अर्ज करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला गुण पडताळणी किंवा फोटोकॉपी संदर्भात याच्या व्यतिरिक्त काही जर प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याला मी रिप्लाय करेल. ठीक आहे. काही अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. तर ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या आणि आपल्या क्लासचा ॲप डाउनलोड करा. तुमचे कुठले सब्जेक्ट बॅकलॉग राहिलेत तर बघा, बॅकलॉगचे क्लासेस सध्या होत नाहीत, म्हणजे करंट सेमिस्टरचेच क्लासेस होतात. तर तुमचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यानुसार तुम्ही त्या ॲपमध्ये
चेक करून घ्या तुमचा कुठला सब्जेक्ट बॅक राहिला आहे, त्याच्यानुसार तुम्ही तिथून अभ्यासाला सुरुवात करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.